सो पहिल्यांदा सगळ्यांनाच नॅशनल स्पेस डेच्या शुभेच्छा. तर सुरू करताना मी आपल्या टॉपिकबद्दलच बोलतो. तर आजचा आपला टॉपिक आहे फ्रॉम बिग बँग टू टुडे, म्हणजे आपल्या युनिव्हर्सची सुरुवात कशी झाली तिथपासून आत्तापर्यंतचा एक ब्रीफ हिस्ट्री प्रवास आहे. तर मी जे माझं टॉक आहे ते 3 पॉईंट्समध्ये डिवाइड केले. पॉईंट 1 इज the origin of universe. Part 1 is the origin of universe. Part 2, the origin of the solar system, and in turn, the origin of Earth solar system. And part 3 is की आपण आपला प्रयत्न to understand this solar system and the whole universe. So let's begin with part 1. The theory, which is the Big Bang theory, which we currently think of as which we currently believe, ती काय म्हणते की आपलं युनिवर्स स्टार्टेड फ्रॉम अ ग्रॅव्हिटेशनल सिंग्युलॅरिटी, एक छोटासा पॉइंट ऑफ इन्फायनाइट टेम्परेचर अँड इन्फायनाइट प्रेशर इन अ फायनाइट टाइम. म्हणजे काय, एक असा पॉइंट ज्याचं टेम्परेचर आणि प्रेशर हे इन्फायनाइट होतं, विच वॉज अबाउट 13.8 बिलियन इयर्स ago. तर दिस पॉइंट स्टार्टेड एक्सपांडिंग, आणि जसं जसं हे एक्सपांड होत गेलो त्याचा व्हॉल्यूम वाढत गेला, त्याची डेन्सिटी, टेम्परेचर, प्रेशर कमी होत गेलं. तर इन द बिगिनिंग स्टेजेस जेव्हा सुरुवातीला हे एक्सपेरिमेंट सुरू झालं तेव्हा या आपल्या युनिव्हर्सचं टेम्परेचर इतकं उच्च होतं की ऑल द मॅटर दॅट वॉज प्रेझेंट इन द युनिव्हर्स वॉज इन अन आयनाइज्ड फॉर्म. आणि जसं जसं एक्सपान्शन वाढत गेलं, जसं टेम्परेचर, प्रेशर, डेन्सिटी कमी होत गेली, तसं हे आयनाइज्ड मटेरियल, सुरुवातीला सबएटॉमिक मटेरियल आणि त्यानंतर ॲटम्स यामध्ये कन्व्हर्ट होते. ॲटम्स वर बेसिकली मेनली हायड्रोजन विथ अ स्मॉल अमाउंट ऑफ हिलियम आणि लिथियम. तर दिस वॉज द जर्नी अंटिल द फॉर्मेशन ऑफ ॲटम्स. तर ह्या ॲटम्स पासून नंतर ते एकत्र आले, कोलिज झाले, अक्रीट झाले, आणि त्यापासून the first stars, first galaxies, then multiple galaxies, group of galaxies. हे सगळं बनत गेलं, and then we came here, reached here. आणि आपण ह्या परत मागे बघतो. तर आता एक इम्पॉर्टंट क्वेश्चन जो आपल्याला एक महत्त्वाचा प्रश्न हा आहे की हे माहिती कसं आहे आपल्याला, हाऊ डू वी नो इट डिड नॉट ॲक्च्युअली हॅपन, समथिंग एल्स विल हॅपन, राईट? तर मग ह्याचं एक महत्त्वाचं प्रूफ is the Hubble law. तर एडविन हबल ह्याने ह्याच्या ऑब्झर्वेशन करून त्याने काय सांगितलं की आपलं जे युनिव्हर्स आहे ते एक्सपांड होतं, आणि द लॉ वी प्रपोज वॉज दॅट द फार्दर द गॅलेक्सी इज फ्रॉम अस द फास्टर इट इज मुव्हिंग. म्हणजे द व्हेलॉसिटी ऑफ सेपरेशन, ज्या स्पीडनं ती गॅलेक्सी आपल्यापासून दूर जाते, ही व्हेलॉसिटी इज प्रपोर्शनल टू ती आपल्यापासून किती दूर आहे. इट कॅन बी रिटन ॲज v इज इक्वल टू h नॉट d, किंवा v इज द व्हेलॉसिटी अँड d इज द डिस्टन्स अँड h नॉट इज द हबल्स कॉन्स्टंट. तर हबल्स कॉन्स्टंट काय आहे? इट्स अ कॉन्स्टंट व्हॅल्यू ऑफ 70 किलोमीटर्स पर सेकंड पर मेगापासेक्स. मेगापासेक्स हे एक ॲस्ट्रॉनॉमिकल डिस्टन्स मेजर करायचं युनिट आहे. तर मग हबल्स असं काय म्हणतो की अशी एक गॅलेक्सी जी आपल्यापासून 1 मेगापासेक इतक्या अंतरावर आहे, तिचं आपल्यापासून दूर जायचा वेग हा 70 किलोमीटर पर सेकंड आहे. द बेस्ट वे टू अंडरस्टँड दिस इज कन्सिडरिंग अ ब्रेड लूप. ठीक आहे, आता मला माहित नाही तुमच्या किती जणांनी घरामध्ये ब्रेड बनवलंय. तर मग ज्यांना ब्रेड लोफचं घरी बनवलेलं नाहीये त्यांनी इडलीचं आपलं पीठ नेलेलं. ठीक आहे, तर इडली बनवताना आदल्या रात्री मिक्सरला फिरून झाल्यानंतर एक रात्र ती फुगायला येते, बरोबर? तर मग एका रात्रीत ती फुगते, किंवा इव्हन इन द केस ऑफ ब्रेड आपण ब्रेडचं कणिक करून झालं ती रात्रभर ठेवतो का फुगलं पाहिजे. ठीक आहे, सो लेट्स कन्सिडर दॅट. आता समजा की हा माझा ब्रेड आहे, ठीक आहे, जो टाकला इन केस 1 फुगण्याआधी सुरुवातीला जेव्हा माझं कणिक करून झालं तेव्हा लेट्स से की माझ्या ब्रेडचा साईज 10 सेंटीमीटर होतो, जो तुम्हाला दिसतो. ठीक आहे,
सॉरी दिस इंटू आणि मग समजा दिस इज द सेंटर इज द रेफरन्स पॉइंट ना आता मी पॉइंट 12 कन्सिडर केला which is almost 5 centimeters away from the reference point आणि मी पॉइंट 2 कन्सिडर केला जो इथे आहे which is 10 centimeters away from the reference point ठीक आहे तर आता let's say the distance from reference point to point 1 is d1 ठीक आहे which is 5 centimeters and the distance from point reference point to point 2 is d2 is 10 centimeters तर आणि असं आपण विचार करूया की फॉर द मूवमेंट आपला ब्रेड लो हे आपलं युनिव्हर्स म्हणजे हा ब्रेड लो हा बस बरोबर म्हणजे काय होणार की फॉर द ब्रेड लो द वेलोसिटी ऑफ सेपरेशन इज प्रोपोर्शनल टू द डिस्टेंस that means I can say that v1 by v2 is equal to v1 by v2 which is 5 by 10 म्हणजे काय झालं तर v1 by v2 is equal to 1 by 2 तर velocity of separation of point 2 is twice the velocity of separation of point 1 म्हणजे point 2 जो 10 सेंटीमीटर दूर आहे रेफरन्स पॉइंट पासून तो point 1 च्या दुप्पट वेगाने दूर जातो म्हणजे होणार काय बाय द टाइम या आपल्या युनिव्हर्सचा शेप एक्सपांड झालाय वैसिक शेप म्हणजे की 20 चं 40 झालं तेव्हा होणार काय की point 1 will be 20 centimeters away from the reference point. Point 2 and point 1 will be 10 centimeters away from the reference point. मला काय होतं तर डबल स्पीड न point 2 दूर चालतो which is the Hubble stop. जे universe आपल्या युनिव्हर्समध्ये दिसलं which prove that the universe is expanding and which is the main evidence, principal evidence for the expansion of universe. And there are few more evidences for the cosmic microwave background radiation. And ते जरा कॉम्प्लेक्स आहे तर तुम्हाला त्यावर डिस्कस करायचं असेल तर आपण एक प्रश्न संध्याकाळनंतर त्यावर डिस्कस करू ठीक आहे सो हे झालं युनिवर्स एक्सपांड कसं होते आणि का याबद्दल ना आता हे सगळं झालं युनिवर्स झालं पण ताऱ्यांचं काय युनिवर्स बनला पण तारे कसे बनतात आपली सूर्य कशी बनली तर so for that we discuss about the formation of a system आता to understand the formation of a system you need to understand how a star comes to be ठीक आहे तर आपला जो कुठलाही एक तारा स्टार हा बनतो एक काइंड ऑफ ढगापासून ठीक आहे ढग काय असतो तर इट इज ह्यूज मासिव्ह क्लाउड ऑफ गॅसेस आणि स्मॉल अमाउंट ऑफ डस्ट जनरली the gases are hydrogen helium lithium जे सुरुवातीला मी जे बोललो की युनिवर्स मध्ये सगळ्या क्वांटिटी आहेत तर मग आता लेट्स से की हा माझा गॅस क्लाउड आहे ठीक आहे फॉर टाइम बिंग आयडियल क्लाउड इज सर्क्युलर तर मग यामध्ये अनेक पार्टिकल्स आहेत आणि ह्याच्या आजूबाजूला आता आपण काय म्हणतो स्पेस व्हॅक्यूम आहे त्यामुळे तिथे काही ग्रॅव्हिटेशनल कुठलंच ग्रॅव्हिटी नाही पण इन केस ऑफ क्लाउड जसं आपण पृथ्वीला म्हणतो पृथ्वीला वजन आहे त्यामुळे पृथ्वीचं ग्रॅव्हिटी आहे इन द सेम वे क्लाउडला वजन आहे त्यामुळे क्लाउडची ग्रॅव्हिटी आहे तेव्हा होणार काय या क्लाउडमधल्या प्रत्येक पार्टिकलवरती मी हे सगळे आता 6 पर्यंत हा सेंटर आहे हा सेंटर ऑफ मास आहे प्रत्येक पार्टिकलवरती टुवर्ड द सेंटर ऑफ मास देयर विल बी अ ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन म्हणजे काय तर ग्रॅव्हिटी प्रत्येक पार्टिकलला सेंटरकडे ओढेल बरोबर मग मी विचाराल मग तो सेंटरकडे कोलाप्स का होत नाही द आन्सर टू दॅट इज बिकॉज द गॅस प्रेशर तुम्ही कधीही बघितलं लेट्स से चुंबक तर चुंबकाचे इव्हन ध्रुव नॉर्थ आणि नॉर्थ अटॅक होत नाही इन द सेम वे तुम्ही एखाद्या पार्टिकलला जितकं जवळ आणणार खूप जवळ आणलं तर तो एक फोर्स अटॅक करेल until one point it will allow you to compress it but after a certain point it will not compress further आणि त्यावेळेला it will exert an outward force which we call the gas pressure तर हा gas pressure इकडे gravity झाली आणि ही gp झाली तर gravity particles ला आत ओढते gas pressure particles ला बाहेर करते
आणि at one point, at a certain point, both the forces, the gravitational force, will be equal to the gas pressure, and that will create a stability, which is known as the hydrostatic stability. तरी काय करते तर ह्या क्लाउड काही स्टेबल ठेवते, त्याला आत कंप्रेस होऊ देत नाही हा ग्रॅव्हिटी आणि प्रेशरमुळे एक्सपांड होऊ देते. तर मग until some external force is applied, बाहेरून काहीतरी इव्हेंट घडला जो ही जी स्टेबिलिटी डिस्टर्ब करतो, तो जोपर्यंत ती डिस्टर्ब होत नाही तोपर्यंत the cloud will remain as it is. The hydrostatic stability, equilibrium will remain. जेव्हा काही घडलं, समजा लेट्स से की हा जो इक्विलिब्रियम आहे त्याला कुठल्या तरी इव्हेंटने डिस्टेबलाइज केलं, काहीतरी टर्बुलन्स काहीतरी बाहेर टर्बुलन्स झाला किंवा बाहेर कुठे फोर्स एक्झर्ट झाला, तर होतं काय की आतापर्यंत हा जो इव्हनली डिस्ट्रीब्युटेड क्लाउड होता त्याची डिस्ट्रीब्युशन बिघडतो. एखाद्या सर्टन डेन्सिटी ह्या पॉईंटची माझी त्या इव्हेंटमुळे डेन्सिटी वाढली, ठीक आहे, डेन्सिटी वाढली त्या पॉईंटचं मास वाढलं, त्या पॉईंटचं मास वाढलं म्हणजे त्या पॉईंटचं ग्रॅव्हिटीचं अट्रॅक्शन वाढलं. तर मग बघा काय की आतापर्यंत ही स्टेबिलिटी होती, ही स्टेबिलिटी राहणार नाही और कुठे या पॉईंट, आणि या पॉईंटचं मास खूप वाढलं. मग तुला कळतं हो या आपल्या एरियामध्ये जे ॲटम्स आहेत ते आपल्याकडे ओढून घ्या. पहिल्यांदा इट स्टार्ट स्लो, म्हणजे पहिल्यांदा थोडा असल्यामुळे ग्रॅव्हिटीचा फोर्स तो आपल्या सराउंडिंग जवळच्या एरियामध्ये ओढतो. मग जसं त्याचं मास वाढत गेलं, त्याचं अट्रॅक्शन वाढत गेलं ग्रॅव्हिटीचं, तसं तो मोठ्या एरियामध्ये बॅकवर्ड होतो. आणि त्यामुळे आफ्टर सम पॉईंट अख्ख्या क्लाउडचे जे पार्टिकल्स आहेत ते त्या पॉईंटवरती कोलॅप्स होणार. ह्याला आपण बोलतो ग्रॅव्हिटेशनल कोलॅप्स. ग्रॅव्हिटीमुळे झालेला मॉलिक्युलरचा कोलॅप्स. तर मग होतं काय की जसं जसे ते पार्टिकल्स एकमेकांजवळ यायला लागतात तसं तसं तिथं डेन्सिटी वाढते, प्रेशर वाढतं, प्रेशर वाढतं, टेम्परेचर वाढतं. त्यामुळं द क्लाउड विल स्टार्ट हीटिंग. मग होतं काय की as a result, the gravitational energy will convert into thermal energy. So, this will keep on happening until one point when this stability is again what is the equation? म्हणजे जो ही स्टेबिलिटी हा जो अनस्टेबल क्लाउड आहे जोपर्यंत तो परत स्टेबल होत नाही तोपर्यंत तो कोलॅप्स होत नाही. आणि तो स्टेबल जेव्हा होतो तेव्हा त्या पॉइंटला आपण प्रोटोस्टार म्हणतो. प्रोटोस्टार हा एक स्टार फॉर्मेशनचा किंवा ताऱ्याचा फर्स्ट स्टेज. तर ह्यामध्ये टेम्परेचर खूप असतं पण द टेम्परेचर इज नॉट इनफ टू फ्यूज हायड्रोजन अँड दॅट्स व्हॉट स्टार्स नाव. तर मग पण प्रोटोस्टार बनल्यानंतर त्यानंतर सुद्धा द ॲक्रिशन विल कीप ऑन हॅपनिंग, द कोलॅप्स विल कीप ऑन हॅपनिंग. प्रोटोस्टार बनल्यानंतर सुद्धा तो अजूनही बाहेरच्या मासला आतमध्ये ओढत नाही, स्वतः कॉन्ट्रॅक्ट होत नाही. आणि जसं तो अजून कॉन्टॅक्ट होतो त्याचं अजून टेम्परेचर वाढतं आणि एका पॉईंटला इट विल क्रॉस द हायड्रोजन इग्निशन थ्रेशोल्ड. हायड्रोजन इग्निशन थ्रेशोल्ड हे काय तर अ टेम्परेचर पॉइंट आफ्टर विच हायड्रोजन विल स्टार्ट टू फ्यूज. ठीक आहे. तर मग वन्स दॅट हॅपन्स वी कॉल इट स्टार. तर तेव्हा काय होतं की तेव्हा हायड्रोजन ॲटम्स फ्यूज होऊन helium बनवतो, which is what produces the energy that we see. आपला सूर्य सुद्धा आता हायड्रोजन बर्न करतो त्यामुळे हिलियम बनवतो आणि त्यामुळे आपल्याला रेडिएशन मिळतं. बरोबर. तर मग दिस इज द इनिशियल स्टेज. तारा तयार झाला. ठीक आहे. आता आपण कुठे बसतो? आता आपण त्या स्टेजला बसतो. ठीक आहे. आपण इथून सुरू केलं डार्क क्लाउड पासून. स्टार्टेड ऑन द डार्क क्लाउड ओव्हर हियर. इथून आपण थोडंसं बसतो, इथून आपण मेन सिक्वेन्सला बसतो. सो मेन सिक्वेन्स स्टार इज स्टार which burns hydrogen to create helium. For example, आपला सूर्य. तर मग इथून पुढे लावतो. ठीक आहे. हायड्रोजन बर्निंग सुरू झालं पण सूर्याकडे तर अनलिमिटेड असणार नाही आहे हायड्रोजन बर्निंगचं. आफ्टर सम पॉईंट हायड्रोजन फुल जाईल. मग काय तर नाव दिस इज दॅट. ठीक आहे. तर हायड्रोजन सगळा फ्यूज झाला हिलियम आहे. ठीक आहे. आफ्टर हायड्रोजन संपला त्यानंतर सुरू होतं हिलियम बर्निंग. तर
मग होतं काय समजा लेट्स से की हायड्रोजन पूर्णपणे हिलियममध्ये कन्वर्ट झाला आहे, तर मग हिलियम जेव्हा फ्युजन सुरू होतो हिलियम कंबाईन होऊन लिथियममध्ये कन्वर्ट होतो आणि लिथियम कंबाईन होऊन कार्बनमध्ये कन्वर्ट होतो. तर ही आपली झाली मेन सिक्वेन्स विच इज आपला सुरू. तर जेव्हा हायड्रोजन संपल्यानंतर हिलियम बाइंडिंग सुरू होतं तर हिलियम टू लिथियम आणि लिथियम टू कार्बन या स्टेजला आपण रेड जायंट का. तर या स्टेजमध्ये सूर्याचा साईज कन्सिडरबली वाढतो. म्हणजे फॉर इन आवर केस जेव्हा सूर्य मेन सिक्वेन्स पासून रेड जायंटला ट्रान्झिशन होईल तेव्हा त्याचा आकार जवळपास व्हीनस कडे पोहोचलेला असतो. दॅट्स द मासिक ट्रान्झिशन. ठीक आहे. तर मग बऱ्याच वेळा काय होतं की लिथियम कार्बनमध्ये कन्वर्ट झाला की त्यानंतर सूर्याच्या कोअरमध्ये ज्या ठिकाणी ही सगळी प्रोसेस चालू होती तर पुरेसे टेम्परेचर नसतं टू फर्दर कंटिन्यू द प्रोसेस. एकदा कार्बनमध्ये कन्वर्ट झालं तर प्रत्येक वेळेला नवीन फ्युजन सुरू करण्यासाठी पुरेसे टेम्परेचर पुरेसे प्रेशर असायला जे प्रत्येक त्यामध्ये नसतं. टू हॅव इनफ प्रेशर इनफ टेम्परेचर we need to have enough mass and enough gravitational force. ठीक आहे. तेव्हा ज्या ताऱ्यामध्ये इनफ प्रेशर नाही आहे इनफ टेम्परेचर नाही आहे टू फ्यूज कार्बन फर्दर आहे ते तारे व्हाईट डॉर्क त्यांना आपण व्हाईट डॉर्क म्हणतो. म्हणजे एकदा कार्बनमध्ये कन्वर्ट झालं इथून पुढे त्यांचं काहीच होत नाही. इथून पुढे ते कुठल्याही वस्तूचा जात नाही आणि ते कसे झालं. मग जोपर्यंत त्यामध्ये रेडिएंट एनर्जी आहे तोपर्यंत इट विल कीप ऑन गिव्हिंग द एनर्जी इट हॅज. And once all the energy is used up, it will turn into a black hole. Okay? But in a case where the star has enough temperature to fuse carbon further ahead, look, carbon is infused. Carbon, today neon oxygen, and oxygen to iron. This process पुढे continue. तर मग हे सगळं कोर झालं. हे सगळं त्या स्टारच्या चालले पुढे कोरमध्ये. ठीक आहे. ह्याचा बाहेरच्या लेयर्सशी काहीही संबंध नाही कारण की बाहेरच्या लेयर्समध्ये कुठेही पुरेसे तापमान नाही. ठीक आहे. तर कार्बन निऑन ऑक्सिजन ऑक्सिजन आयन ते कन्वर्जन झाले. हे कुठे होतं ह्याला आपण म्हणतो रेड सुपर जायंट किंवा यू कॅन जस्ट कॉल इट अ सुपर जायंट. आता चालू कार्बन निऑन झालं कार्बन निऑन कन्वर्ट झालं निऑन ऑक्सिजन कन्वर्ट झालं ऑक्सिजन आयन कन्वर्ट झालं पुढे. आता तुम्हाला मे बी तुम्ही शिकला असाल 12वीला असताना केमिस्ट्रीमध्ये की आयन इज द मोस्ट स्टेबल एलिमेंट इन द पिरियडिक टेबल. ठीक आहे. सो इट रिक्वायर्स अ ह्यूज अमाउंट ऑफ एनर्जी टू फ्यूज. दोन आयन ॲटम्सला फ्यूज करण्यासाठी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात एनर्जी लागते जी कुठल्याही तारामध्ये अवेलेबल नाही. त्यामुळे होतं काय एकदा कुठलाही तारा ताराच्या मासचं कन्वर्जन आयनमध्ये होतो त्यानंतर तिथून पुढे तो कुठलंच कन्वर्जन होत नाही कुठलंच फ्युजन होत नाही. इट रिमेन्स ॲट आयन. तर मग अशा वेळेला काय होतं की हा आयनचा जो कोर आहे तो इट हॅज ह्यूज मास ह्यूज ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड बिकॉज ऑफ विच कोलॅप्सेस ऑन इटसेल्फ. स्वतः कोलॅप्स होतो आणि इट हीट्स इनटू सुपरनोवा व्हिच इज दिस स्टेज. म्हणजे आता मी आय जस्ट ड्रॉ अ व्ही डायग्राम. ठीक आहे. तर दिस इज आयन कोर. ठीक आहे. हा बाहेरचा ऑक्सिजन लेयर आहे हा बाहेरचा निऑन लेयर आहे. ठीक आहे. हे बाहेरचे सगळे मग हायड्रोजन हिलियम लिथियम कार्बन लेयर. ठीक आहे. हा माझा आहे कोर. तर हा जो कोर आहे only the iron core collapses on itself. तो हे बाहेरचे सगळे लेयर आहेत ऑक्सिजन निऑन हायड्रोजन हिलियम लिथियम कार्बन हे सगळे लेयर्स बाहेर फेकले जातात which creates the supernova activity. आणि हा जो कार्बन कोर आहे तो एकतर न्यूट्रॉन स्टार बनतो किंवा ब्लॅक होल बनतो. मग आता एक कसं वेगळं असतं माझ्या ताऱ्याचा आयन कोर न्यूट्रॉन स्टार बनेल की ब्लॅक होल बनेल ते कोण सांगतो. इथे येतो चंद्रशिखा लिहितो एक भारतीय शास्त्रज्ञ चंद्रशेखर म्हणून तर त्यांनी एक लिमिट शोधून काढलेलं which is that की एक certain amount which is that की
a star requires a certain amount of weight to be converted into black hole. तर या वेटच्या वरती जर त्याचा मास असेल, then it can convert into black hole once the supernova happens. Else it will convert into neutron star. ठीक आहे. सो ही झाली एका तारखेची. तर आता काय होतं की हा जो हे झाला, हा कोरचा ब्लॅक होल न्यूट्रॉन स्टार जे कोर्स आहे, बाहेरचा लेयर आहे तो झाला सुपरनोवा. तर हा सुपरनोवा इट लीड्स टू द फॉर्मेशन ऑफ अ नेब्युला. आणि हा नेब्युलामध्ये परत पहिल्यापासून 6 महिने सुरू होतो. म्हणजे आपण 6 पासून सुरू केलं. प्लस राऊंड त्यानंतर प्रोटोस्टार, मेन सिग्नल स्टार, रेड जायंट, सुपर जायंट, सुपरनोवा. आणि आपण परत आलो टू द रेस्ट. ह्याच म्हणलेल्या नेब्युलामध्ये परत सुरू होतो साऊंड. हे झालं तारा, ठीक आहे, सूर्यमंडळ, ग्रहक्षेत्र. पण बिफोर दॅट एक हा तुमचा व्हिडिओ हा बघा बोल होता, हा क्लाउड, ठीक आहे, एलियन. आणि मग because some turbulence, it started kind of created a few small high density regions. ठीक है. तर हे जे brighter areas they have the highest amount of density. ठीक है. तर मग as you can see कि this region right now has the highest density. ठीक है. आणि मग त्या ठिकाणी multiple points आहेत. हा एक पॉइंट झाला इथं खूप मोठा डेन्सिटी. It will start accreting material and because as you can see it's creating multiple high density points. ठीक आहे. हे सगळे एकत्र येऊन मग त्यापासून हे सगळं एकदा कोलॅप्स होतं आणि त्यातून मग मल्टिपल साऊंड हे आपण डिस्कस केलं, which was an ideal case where a single cloud converted into a single star. But in reality मॉलिक्युल्स इतके मोठे असतात की त्यामध्ये हजारो तारे इझिली बनतात. ठीक आहे. याची जर केस ही आहे, तुम्ही बघू शकता की एवढ्याच एरियामध्ये केवढे सगळे हाय डेन्सिटी पॉईंट्स आहेत जे ऍक्टिव्ह होते. ठीक आहे. Towards the end, एक सिंगल molecular cloud led to formation of multiple high density points which have the capability to convert into a star. ठीक है. Next is how to find a star. ठीक है. तर आता this is an image of a cloud which has led to the formation of protostar. तर हा जो central region है, हा एक protostar है. I think this is the image of HE2847A, which is the system which is currently in the formation stage. ठीक है. तर हा central region जो आहे ते protostar आहे. तर तुम्ही बघू शकता की ह्याच्यात खूप सारे मॅटर आहे. हे मॅटर काय तर एका क्लाउडमध्ये असणारं सगळं मॅटर हे कोलॅप्स होत नाही. सगळं मॅटर कोलॅप्स होऊन स्टार बनवत नाही. Some of the matter remains rotating around the star and creates a disk next to it. Disk बनवतो आणि त्या डिस्कला आपण प्रोटोप्लानेटरी डिस्क म्हणतो. तर ही प्रोटोप्लानेटरी डिस्क सुद्धा इव्हन नसते. मग बघता येते की there are multiple regions which are brighter. ठीक आहे. हे ब्राइट regions म्हणजे काय तर ब्राइट regions have the higher density compared to the remaining regions. ठीक आहे. तर मग हे ब्राइट regions किंवा एक प्रकारे आपण रिंग्स म्हणतो. ह्या रिंग्स मध्ये जे मॅटर अवेलेबल ते एकत्र येतं आणि त्यापासून प्लॅन्ट बनतो. तर तोच सेम क्लाउड जो आपण तारा बनला त्याच मॅटर पासून प्लॅनेट बनतो. This is another image. तुम्ही बघू शकता की हा सेंट्रल जो ब्लॅक अँड रिजन आहे तो एक तारा आहे. तो ब्लॅक ब्लॅक अँड कव्हर का केलं कारण unless that region is blackened, you cannot see this region. हा जो high density region है, तो तुम्ही बघू शकत नाही कारण की this has very central protostar has very high density compared to that planetary symbol, and because of that it will cover image with its brightness. ठीक है. तर मग हा जो पॉइंट आहे this
is the point, this is the region where the matter from the disk is coalescing from a planet. म्हणजे डिस्क मध्ये जे मॅटर आहे ते एकत्र येऊन प्लॅनेट तयार करतात. पण अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की इवन नॉट ऑल द मटेरियल फ्रॉम द डिस्क बिकॉज प्लॅनेट. तर क्लाउड झाला, क्लाउड पासून थोड्या मॅटरचा बनला तारा, थोड्याचा बनला प्लॅनेट. हा जो उरलेला मॅटर आहे तो काय करतो तर इट कीप्स रिव्हॉल्विंग अराउंड द सन. आता आपला ॲस्ट्रॉइड बेल्ट, ठीक आहे, आपल्या मार्स आणि जुपिटरच्या मध्ये there is a belt of multiple asteroids. तर हे asteroids जे आहेत ते त्याच मॅटरचा एक पार्ट आहे जे त्या डिस्कमध्ये होते. जेव्हा ती डिस्क किंवा तो क्लाउड एकत्र येऊन सूर्य तारे वळवले, त्यातला असा मॅटर जो नाहीतर सूर्यामध्ये गेला नाहीतर प्लॅनेट्समध्ये गेला, तो ॲज अ ॲस्ट्रॉइड बेल्ट किंवा इव्हन धूमकेतू, कॉमेट्स, asteroids, dark planets, हे सगळे त्याचे पार्ट आहेत. ठीक आहे, ठीक आहे. As you can see here, this is another example of a cloud where the star formation is happening and it's in the last stage and the planet formation has begun. ठीक आहे. तर इथे तुम्ही बघता की आता ठीक आहे, हा प्रोटोस्टार आहे सेंट्रल, इथे प्लॅनेट बनतंय. तर मग आपल्या सूर्यमालेमध्ये तुम्ही बघताय की पहिले 4 प्लॅनेट हे रॉकी आहे आणि नंतर पुढचे सगळे प्लॅनेट गॅशियस आहेत. तर हे डिव्हिजन काय होतं तर ह्या डिव्हिजनसाठी हे सूट लाईन्स आणि फॉर्म डिफाइन केले. तर सूट लाईन काय असते तर कार्बन जो आहे तर ॲट सर्टन टेम्परेचर आफ्टर सर्टन टेम्परेचर कार्बन हा इव्हॅपोरेट होतो. ठीक आहे. इट नीड्स अ सर्टन टेम्परेचर बिलो विच द कार्बन कॅन स्टे इन मॉलिक्युलर फॉर्म. तर सूट लाईन डिफाइन्स दॅट की जर तुमचा कुठलाही प्लॅनेट सूट लाईनच्या आतमध्ये असेल तर दॅट रिजन हॅज इनफ टेम्परेचर टू इव्हॅपोरेट कार्बन. आणि तुम्ही जर सूट लाईनच्या बाहेर आला तर द टेम्परेचर इज नॉट इनफ टू इव्हॅपोरेट कार्बन आणि त्यामुळे कार्बन हा मॉलिक्युलर फॉर्ममध्ये येऊ शकतो. तर तुम्ही मला हे काय महत्त्वाचं आहे, ऑल ऑफ अस आर हिअर बिकॉज ऑफ कार्बन. कार्बन हा लाईफचा किंवा कुठलाही लिव्हिंग बिईंगचा एक महत्त्वाचा हिस्सा आहे आणि त्यामुळे प्लॅनेट बिहाइंड द सूट लाईन इज इम्पॉर्टंट फॉर द क्रिएशन ऑफ लाईफ. पण सूट लाईनची नावे कुठेही आपण शकतो आपण नाही म्हणू शकतो. का नाही तर आपल्याला कळण्यासाठी शिक्षण काय पाणी इसेन्शियल आहे, टेम्परेचर पुरेसं असणं इसेन्शियल आहे, आपल्याला थंडीनं मारायचं नाही किंवा आपल्याला बिना पाण्याने मारायचं नाही. तर त्यासाठी the next stage of defining is the frost line. The frost line काय होते तर behind after the frost line the temperature is not enough for the volatile elements to be in liquid form. तर हे काय volatile elements मिथेन, अमोनियम, पाणी आणि कार्बन डायऑक्साइड हे जे गॅसेस किंवा हे जे मॉलिक्युल्स जे आपल्याला जगण्यासाठी इम्पॉर्टंट ते फ्रॉस्ट लाईनच्या पलीकडे कंडेन्स होऊन फ्रीज होईल किंवा सॉलिड होतं. तर ते आपल्यासाठी इट्स नॉट गुड एन्व्हायरमेंट फॉर अ बिईंग फॉर अ इट्स नॉट लाईफ. तर मग त्यामुळं होतं काय तर एनी लाईफ कॅन ओनली बी क्रिएटेड बिटवीन द सूट लाईन अँड द फ्रॉस्ट लाईन. त्यामुळं दिस डिवाइड्स द planets into different I'll say categories. तर सूट लाईनच्या अलीकडे जे प्लॅनेट्स आहेत त्यामध्ये कार्बन नसतो. दे ओनली हॅव मेटल अँड सम नॉन मेटल्स अँड मिनरल्स. ठीक आहे. बट दे आर स्टील रॉकी. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल व्हीनस रॉकी. व्हीनस पर्यंतचे सगळे प्लॅनेट्स आर रॉकी बट दे हॅव व्हेरी स्मॉल अमाउंट ऑफ कार्बन. मार्स अँड अर्थ आर रॉकी बट बोथ ऑफ देम फॉल इन this region, this between सूट लाईन and frost line. तर या प्लॅनेट्समध्ये they have enough temperature to have carbon in molecular form and have volatiles in non-condensed liquid or gaseous form. Frost lineच्या पलीकडे because everything is condensed, the planets there are either gaseous or ice planets, which are Jupiter, Saturn, Neptune and Uranus. ठीक है. ये समझ में आ रहा है?
तर आता हे सगळं सांगू, पण हे माहिती कसं आहे आपल्याला की आपल्याला हे कसं माहिती की आपली पृथ्वी एवढ्या वर्षांपूर्वी बनलेली किंवा the initial composition of the system was this. तर त्यामध्ये here comes geology. ठीक आहे, as a geologist I am gonna bring geology into picture here आणि I'll start by saying a quote by Neil Armstrong which says geologists have a saying of synonym. म्हणजे काय तर everything that has happened from the formation of earth until now has been stored into rocks. जे आतापर्यंत पृथ्वी किंवा ज्या वेगवेगळ्या इव्हेंटमधून गेली आहे त्याचे एव्हिडन्स दगडांमध्ये दिसतात. And one such rock which provides evidence for the formation of planet and for the composition of the solar system is a chondrite. The chondrite काय? Chondrite by asteroid, like space rock. So which has जो अगदी primitive म्हणजे सुरुवातीला जेव्हा आपण मगाशी जो डिस्कस केला मॉलिक्युलर लेवल त्यापासून तारा बनत होता तर त्या मटेरियल पासून बनलेला आहे दगड. ठीक आहे, त्यामुळं त्यामध्ये जो मॅटर असतो त्याचं जे कंपोजिशन असतं इज व्हेरी सिमिलर टू द कंपोजिशन ऑफ अ सोलर सिस्टम इन द अर्लियर स्टेज. ठीक आहे, तर मग आता ह्या कॉन्टेक्स्टमधून आपण कसं सांगू शकतो की आपल्या पृथ्वीचं वय काय आहे कंपोजिशन काय आहे. तर मी फक्त ऐकलं की या कॉन्टॅक्टमध्ये एक छोटे छोटे गोल आहे दिसेल, हा एक गोल आहे ते हा एक गोल आहे हा एक गोल आहे दिसेल. तर दॅट दोज कॉन्ट्रीब्युट्स आर क्लास अँड दे आर नॉट इम्पॉर्टंट. आपल्याला महत्त्वाचं काय आपल्याला महत्त्वाचं आहे यांच्यामध्ये असणारा मॅट्रिक्स, यांच्यामध्ये असणारा त्या क्लासेसच्या मध्ये असणारा मॅट्रिक्स किंवा मॅटर. तर हा जो मॅट्रिक्स हा जो मॅटर आहे that is made of the dust which created our solar system. म्हणजे ती molecular dust तो molecular of matter ज्यापासून आपली solar system बनली, ज्यापासून सूर्य planets बनली, त्यांचा जो मॅटर आहे तो मॅटर आहे हा मॅट्रिक्स. तर मग या मॅट्रिक्सचा स्टडी करून आपल्याला आपल्या पृथ्वीचं किंवा इव्हन आपल्या सोलर सिस्टमचं वय काय आहे हे सांगता येतं. आणि we can also say we can also find out the composition of the solar system in the initial stages. तर मग याचा उपयोग काय तर मी एक सांगितलं मग की आपल्याला यापासून सूर्याचं किंवा पृथ्वीचं वय काढतं. अनदर इम्पॉर्टंट यूज ऑफ कॉन्ट्रॅक्ट्स हा की आपली पृथ्वी सुरुवातीला बनल्यापासून आतापर्यंत मोठ्या प्रमाणात बदलत गेली. तर हे बदल कसे घडले काय घडले हे आपल्याला यांचं कंपोजिशन कॉन्ट्रॅक्टचं कंपोजिशन विच इज व्हेरी प्रिमिटिव्ह ते आत्ताचं दगडांचं कंपोजिशन यांना कम्पेअर करून आपण सांगू शकतो. ठीक आहे, सो दॅट्स इट अबाउट द planet formation and next we'll come to the last part of the session which is explaining the universe. This is a very small part. What is space? हे म्हणता आपण स्पेस मध्ये रॉकेट्स पाठवले किंवा मग काय स्पेस काय आहे व्हॅक्यूम आहे स्पेस व्हॅक्यूम आहे बरोबर. इट्स द empty medium between planets बरोबर. It's a medium where we can't be like gases available nahi. But to be fair that's not actually true. आता आपण डिस्कस केलं याच स्पेस मध्ये अनेक साऱ्या गॅलेक्सीज अनेक साऱ्या स्टार्स आपला सूर्य आपले चंद्र हे सगळे आहेत. म्हणजे स्पेस इज नॉट अन एम्प्टी व्हॅक्यूम. स्पेस इज a part of the universe which contains all the matter we see and also the matter we cannot see. So, to understand this space, to understand this vast non-empty emptiness, we have आपण अनेक सारे मिशन सोडले बरोबर. इस्रोने सोडले इव्हन ग्लोबली आपण अनेक सारे मिशन सोडले. तर आय ब्रीफली डिस्कस दोन थिंग्स. ठीक आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा first time we entered space was to Yuri Gagarin. तर रशियाचा 1961 साली एक ॲस्ट्रोनॉट होता जो पहिल्यांदा स्पेसमध्ये गेला. For the first time a man went outside the Earth's atmosphere and stayed there for a while.
After that, Galileo Tereshkova, the first woman who went to 20th degree, and the पहिला भारतीय राकेश शर्मा 1967 आणि त्यानंतर कल्पना चावला 1997 आणि त्यानंतर सुनीता विलियम्स सारख्या काही अनेक व्यक्ती गेलेले आहेत. तर हे सगळं that happened in the beginning stages. त्यानंतर आलं अपोलो मिशन्स. अपोलो 11 साला त्यामध्ये पहिल्यांदा नील आर्मस्ट्रॉंग आणि बझ अल्ड्रिन सगळ्यात पहिल्यांदा चंद्रावर गेले. तर हे सगळं आपण का करत होतो? टू अंडरस्टँड व्हॉट्स गोइंग ऑन आउट देअर. आपल्याला पृथ्वी माहिती आहे, पण इट्स ह्युमन नेचर टू बी क्युरियस अबाउट एनिथिंग हॅव गोइंग ऑन अराउंड देम. तर आपल्याला बाहेर दिसतंय ते चंद्र आहे, ते सूर्य, तिकडे दुसरे तारे आहे, हे काय आहे, हे ते काय आहे हे समजण्यासाठी या क्युरिओसिटीमुळेच आपण हे सगळे विशेष केले. तर मग त्यानंतर आलं आपलं व्हॉयेजर्स, व्हॉयेजर आणि व्हॉयेजर 2 who have left our solar system and on a journey to explore the universe. त्यानंतर आले आपलं इंटरनॅशनल स्पेस स्टेशन, ज्यावरती आपण बऱ्याचशा स्टडीज करतो ज्या मे बी पृथ्वीवरती ग्रॅव्हिटीमुळं करता येते किंवा सम फिनॉमिना, सम एक्सपेरिमेंट्स. आपण हे बघतो की ग्रॅव्हिटीमध्ये आणि ग्रॅव्हिटी नसताना कसे डिफरंटली बिहेव करतात, ह्या सगळ्या स्टडीज होतात. त्यानंतर आले टेलिस्कोप्स और आईस टू एक्सप्लोर द युनिवर्स. आपल्या डोळ्यांना वी कॅन ओनली सी अ स्मॉल अमाउंट ऑफ स्पेस. आपल्या डोळ्यांना काही लेन्सेस नाही आहेत ज्यामध्ये आपण झूम करू शकतो. मी त्यावर झूम करतो, मला झूम करता येतो नाही. तर मग हेच झूमिंग ह्याच 15 मोठ्या युनिवर्समध्ये एक झूम करण्यासाठी म्हणून आपण टेलिस्कोप्स बनवतो. पहिल्यांदा काही लॉंग बेस झाले, तर मल्टिपल स्पेस बेस टेलिस्कोप्स म्हणजे फॉर एक्झाम्पल हबल, स्पिट्झर, रशियल, चंद्रायक्सरे, टोनी कॅमने, केपलर, हे सगळे स्पेस टेलिस्कोप. आता प्रवास होणारा जेम्स टेलिस्कोप, हे सगळे स्पेस बेस झाले. किंवा सुमारू गॅलिलिओ टेलिस्कोप, हे सगळे ग्राउंड बेस मिरर टेलिस्कोप. आणि त्यानंतर बरेचसे रेडिओ टेलिस्कोप आहेत. 500 मीटर टेलिस्कोप फास्ट, जो आता सगळ्यात मोठा आहे आफ्टर आयएससीओ, which recently काही वर्षापूर्वी जो कोसळला, हा it's a telescope which uses radio waves to understand the universe. त्यानंतर व्हेरी लाईट आले किंवा इव्हेंट ड्राइव्हन टेलिस्कोप, जो तुम्ही रिसेंटली ऐकलं असेल, बिकॉज that telescope which gave was the first image of black hole. आणि त्यानंतर आला साऊथ पोल टेलिस्कोप, ज्याने पहिल्यांदा which has been helpful to understand the cosmic microwave radiation, जे आपल्याला आपल्या युनिवर्सला अंडरस्टँड करण्यासाठी खूप आहे. तर हे सगळे झालं एक दोन लेक्चर. ह्यामध्ये महत्त्वाचं असतो तर एक ब्रीफ व्ह्यूमध्ये आपला पहिला सेक्शन आर्यभट्ट. त्यानंतर आपण आर्यभट्टापासून सुरुवातीला जेव्हा डॉक्टर अमी बाबा आणि डॉक्टर विक्रम साराभाई यांनी इमॅजिन केलं की भारताच्या रॉकेटने आपण भारतात सॅटेलाईट किंवा भारताचे उपग्रह, भारताचे अनेक इन्स्ट्रुमेंट्स वेगळे वाटले. आणि जेव्हा डॉक्टर कलामांनी सायकलच्या बदलीने सायकलवर सगळे इन्स्ट्रुमेंट बाहेर घेऊन पहिलं रॉकेट सोडलं, तिथून आत्तापर्यंत जेव्हा आपण बऱ्याचशा देशांचे खूप मोठ्या प्रमाणात एकाच वेळेला सगळे सोडतो, आपण बरंच थांबलं. तर मग त्यामध्ये आपलं मंगळयान मिशन, जे सगळ्यात कमी खर्चामध्ये आणि एकाच ट्रायमध्ये एक मंगळयान आपण मार्सच्या ऑर्बिटला सोडलं, किंवा चांद्रयान 1, 2, 3 आली, ज्यांनी आपल्याला चंद्राचं सरफेस स्टडी करण्यासाठी खूप मदत केली. तर तुम्ही आजचा सगळ्या पोस्टर्सचा विषय चांद्रावरती होता. तर चांद्रयान 3 मध्ये काय आहे? चांद्रयान 3 मध्ये the main aim of Chandrayaan 3 was to understand the surface of moon. तर त्याचं कंपोजिशन काय आहे आणि व्हॉट्स द ऍक्टिव्हिटी गोइंग ऑन देअर. पृथ्वीमध्ये आपण अर्थ बेस बघतो, पृथ्वीमध्ये आपला एक गोल्डन गोल आहे, तर तशाच कंपॅरिझनमध्ये चंद्रावर काय आहे हे समजण्यासाठी मेन चंद्रायन होता. त्यानंतर आदित्य अल्बन which we recently launched to understand the sun. त्यानंतर आपले ॲस्ट्रोसॅट आणि एक्सोसॅट telescopes which use X-rays as their main vehicle. आणि बरेचसे आपले ग्राउंड बेस टेलिस्कोप आहेत, JMRT आहे किंवा इंडियन नॅशनल ऑब्झर्वेटरी आहे, ANLENA, which also is known to be a endless sky reserve.
त्यानंतर कोडाईकनालला आणि ऑब्झर्वेटरी रिसोर्स आहे, एरिस आहे, हे सगळे आपले टेलिस्कोप्स आहेत जे आपल्याला ॲज इंडियन किंवा भारताला हेल्प अस टू हेल्प ॲज अन आय इन स्पेस. त्यानंतर आता तुम्ही ऐकत असाल बऱ्याचशा आता पाहतोय गगनयान इस्रो लॉन्च केले आणि इस्रो ॲक्झिओम स्पेस इन्स्टिट्यूशनच्या एक कंबाईन मिशन म्हणून आपण एक पहिला भारतीय बाहेर टाकली विल which is a huge feat आणि त्यानंतर काहीच वेळामध्ये आपण आपलं पहिलं वगैरे लॉन्च करू. सो स्टार्टिंग फ्रॉम सायकल करून कॅरी करून इंस्ट्रुमेंट्स स्पेस मिशन सोडणे टू पहिला भारतीय पाठवणे स्पेसमध्ये आपण एक बरंच अंतर टाकले आणि सो दॅट्स वेल an important point to take away on the National Space Day. Next. So and the last point is like आता आपण प्रयत्न करतोय की सगळ्यांना ISS सोडावं किंवा बाहेर सोडावं and we are trying to move away from the Earth. We are trying to locate our we are trying to create bases on Moon and Mars. आणि यासाठी all the teams of science need to come together. म्हणजे नुसतं ॲस्ट्रोफिजिक्स हे नुसतं फिजिक्समध्ये लोक ते नुसतं फिजिक्समध्ये लोक घेऊन आपण माणसाला मार्स करू शकत नाही. यू नीड टू अंडरस्टँड द जिओलॉजी ऑफ मार्स, यू नीड टू अंडरस्टँड द बायोलॉजिकल फॅक्टर्स, यू नीड टू अंडरस्टँड द केमिकल फॅक्टर्स टू क्रिएट द डोम्स वेअर वी कॅन स्टे, यू नीड टू अंडरस्टँड द इंजिनिअरिंग फॅक्टर्स. तर हे सगळे सायंटिफिक फील्ड्स एकत्र येऊन देन ओनली वी ॲक्चुअली सी. सो दॅट्स वेल main goal of what I want to achieve, and with that, stop it. Thank you.